3 ओव्हरची मॅच असेल. सोमनाथ गायकर यांना प्रचंड मेहनत करावी लागते वाकलन प्रीमियर लीग साठी. तरी त्यांचा संघ बाहेर सुद्धा गेलाय, त्यामुळे आता मेहनत करावीच लागेल. पंचांची भूमिका त्यांना बचावी लागणार आहे आज संपूर्ण दिवस. आणि दुसरे पंच बाराम भोईर आहेत. नाही, बाळाराम भोईर नाही, बाळाराम आमचे दुसरे खेळाडू आहेत. त्यांची टीम बाहेर झाली. म्हणजे आता बाळाराम आणि सोमनाथकडे काम आता फक्त एकच उरलंय, तो पंचांची भूमिका. त्यामुळे हरकत नाहीये. तीन ओव्हरची मॅच आहे बाळाराम. सामना 3 षटकांचे. घाई करा, चला मॅच सुरू करा. 3 ओव्हरची मॅच. श्रद्धांजली चषक मध्ये आपण पाहिलं तर स्वर्गवासी माजी नगरसेवक रामदास पाटील यांच्या कटआउटला सुद्धा बहारामने हिट केलं होतं आणि जवळजवळ 15,000 पेक्षा जास्त पारितोषिक बहारामला मिळालं होतं वाकलन बी संघाच्या माध्यमातून. आणि ती स्पर्धा सुद्धा पुन्हा येणार आहे. आपण पाहिलं तर त्या स्पर्धेचे आयोजक आपण पाहिलं तर रमेश पाटील. पहिला चेंडू लो फुलटॉस होता, फक्त दिशा दिली आहे लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सीमा पार देईल. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. युवराज जाधव यांनी या स्पर्धेत आम्हाला टी शर्ट पुरस्कृत केलेत. नरेश जाधव, युवराज जाधव त्यांचे आम्ही आभारी आहोत. प्रशांत गायकर, अक्षय पाटील या सर्व मान्यवरांचा मी आभारी आहोत ज्यांनी या उपसरपंच अवेश गायकर साहेबांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केले. ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केले त्यांच्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. उद्देश इथे मात्र प्रचंड वेग पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश गायकर यांच्याकडे सुद्धा या स्पर्धेत आम्हाला सहकार्य लाभले. पर्श मेडिकल, अविनाश गायकर. टी शर्टवरती जर्सीवरती नाव सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते, पर्श मेडिकल. तर पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू डॉट आणि आता उदेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफला, तिथे झाली थोडीशी मिस फील्ड. मयुरेश आहेत. रिवांश 11चे प्लेयर कुठेही जाऊ नका, पुन्हा मॅच आहे तुमची यानंतर. रिवांश 11 6 धावा. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. सेकंडला फलंदाज तुम्ही पाहताय नितेश भोईरला, तुम्ही पाहताय 9 सेकंडला शिवदास गायकर. आणि इथे फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. परितेज या संघाला फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा झाल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर परितेज हा संघ. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 षटकांचे सामने आहेत, त्यामुळे घाई करा थोडीशी. पहिल्या षटकात 8 धावा आल्यात.
दुसऱ्या बाजूला प्राथमिक कृषी 11 संघ तुम्ही पाहतायत. विनोददादा भोईर यांचा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला परितेश संघ तुम्ही पाहतायत. गुलाम भोईर यांचा संघ आहे. बघा सोमनाथ गायकर, सलग जो संघ 3 मॅच हरेल त्याची चौथी मॅच होणार नाही. सूचना आली आमच्यापर्यंत अशी. सोमनाथ गायकर सांगतात की थांबायचे. नक्कीच नक्कीच यावरती चर्चा आपण डिसाईड नंतर करणार आहोत ज्यावेळी सोमनाथ गायकर येतील. इथे झेल मला वाटतं ड्रॉप झालाय विनोद भोईर यांच्याकडनं. गोलंदाज नितीन पाटील आहेत. आठ धावा आहे. 3 षटकांची मॅच आहे. पहिले 2 चेंडू डॉट फेकलेत नितीनने. नितीन पाटील हे 40+ चांगले क्रिकेटर आहेत. कमलाकर भोईर असतील लेजंड क्रिकेटर. संजय भोईर यांना तुम्ही पाहतायत आणि इथे लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे षटकार. अंश भोईर आणि गुलाम भोईर संघाचे पुरस्कार देत. आणि आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. धावपलकर धावा आपण बघू शकाल 14 धावा. हा चेंडू तुम्ही पाहतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घातक ठरू शकते. दोन धावा इथे पूर्ण होत आहेत. 16 धावा धावपलकर झालेत. 4 चेंडू झालेले दुसऱ्या षटकातील. 3च ओव्हरची मॅच आहे त्यामुळे जास्तीत जास्त धावा उभा राहाव्या लागतील. हा चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडे षटकार. धावसंख्या 22. दुसरा षटकार आलाय शिवदास गायकरच्या बॅट बंद. आणि हा येईल तिसरा बघायचा आहे. चांगली फिल्डिंग दाखवली. 5 धावा वाचवल्यात. जयेशच्या साठी टाळ्या झाल्या पाहिजे. चांगली फिल्डिंग करी 5 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात आणि एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 23. दोन षटकात 23 धावा झाल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकविरा संघ दोन्ही सामने पराभूत झालाय. परितेश संघाने पहिला सामना जिंकलाय.
श्रेया 11 संघाने एक सामना जिंकलाय, रिव्हान्श 11 संघाने एक सामना जिंकलाय. तर शेवट षटक घेऊन येते गोलंदाज जयेश येत आहेत. जयेशने फिल्डिंग खूप चांगली दाखवली होती. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूमध्ये शिवदास गायकरने जो फटका खेळले होते, 5 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. चला सामना सुरू करायचे. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस आणतायत टीम. आपण पाहिलं तर पृथ्वी कृषा 11 आणि बॅटिंग करणारा संघ आपण पाहिलं तर परितेज हा संघ तुम्ही पाहतायत. गुलाम भोईर आणि अंश भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ हा वीस मात्र हलक्या तरी बॉटमॅनचा वापर केला, एकदा पूर्ण होते. आणि दुसरी धाव ज्या पद्धतीने घेते एकदम इझी 2 धावा इथे पूर्ण करतायत. धावसंख्या 25, 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. पंचवीस धावा झाल्यात. जयेश हा चेंडू तुम्ही पाहतायत. गणेश भोईर आले होते, झेल ड्रॉप झालाय, चेंडू सीमा पार जाईल, चौकार. चौकार आहे. गणेश भोईरने प्रयत्न चांगले केले होते, मात्र यश त्यांना मिळत नाहीये. जयेशच्या षटकातील शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 29 धावा झाल्यात परितेज या संघाच्या. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतो. शिवदास सारख्या चांगल्या फलंदाला इथे शांत ठेवले जयेशने. तर शिवदासचा एक झेल सुद्धा ड्रॉप झालाय या मॅच मध्ये विनोद भोईर यांच्याकडून. त्यामुळे तो चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 29 धावा झाल्यात. जयेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. गणेश भोईर आहेत लॉंग ऑनला, चूक होणार नाही आणि फलंदाज शिवदासची खेळी होते समाप्त. सेकंडला रजत आहेत. हा चेंडू ही मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि रजतची खेळी इथे समाप्त होईल. चेंडू आहे. जयेश
34चं टार्गेट आहे, 33 झालेत. दीपेश भोईर संघ बाहेर गेलाय. सोमनाथ गायकर, दीपेश, बाराम, करण संघ बाहेर गेलेत. फक्त आता ते सामने एन्जॉय करू शकतात. आता गुरुनाथ गायकर यांची मला वाटतं 2 मॅच तेही पराभूत झालेत. श्रेया इलेव्हनचे कॅप्टन या टॉस साठी. श्रेया इलेव्हन आणि रिवांश इलेव्हनचे कॅप्टन टॉस साठी यायचे. पुढची मॅच असेल 3 ओव्हरची. श्रेया इलेव्हन आणि रिवांश इलेव्हन दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी लवकर. श्रेया इलेव्हनचे कॅप्टन सत्यवान गायकर आपण या टॉस साठी. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रिवांश इलेव्हनचे कॅप्टन या. रिवांशचे कॅप्टन मला वाटतं हनुमान म्हात्रे आहेत. हनुमान म्हात्रे या टॉस साठी. श्रेया इलेव्हनचे कॅप्टन आलेले आहेत. सत्यवान गायकर इथे आलेले आहेत. तर रिवांशचे कॅप्टन या. हनुमान म्हात्रे या टॉस साठी. 3 ओव्हरची मॅच आहे यानंतर. श्रेया इलेव्हनचे कॅप्टन आलेत. रिवांशचे कॅप्टन हनुमान म्हात्रे आहेत. पिंटू मोहन भोईर यांचे या स्पर्धेला आम्हाला सहकार्य लाभले. पिंटू मोहन भोईर यांचे आम्ही आभारी आहोत. पहिला चेंडू शिवदासचा आणि मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत गुलाम भोईर आणि मच्छिंद्र 0 वरती बाद.
त्यानंतर श्रेया 11 वर्सेस श्रेयांश 11 अशी मॅच असणार या पुढची. त्याचाही टॉस आपण करणार आहोत. शिवदास गोलंदाजी मार्कवर. प्रचंड वेग पाहायला मिळतोय शिवदास कायकरच्या गोलंदाजीत. बॅटची कडा लागली होती. धावसंख्येत 1 ने पुढे सरकेल. धावपलका धावा लागले 4:34चं टार्गेट आहे. 30 धावा अजूनही करायचे आहेत आणि 3 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागणार, कारण की शिवदासचं षटक संपल्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील ते टीम परितेज या संघाला. इथे मात्र अकुठप्प्याचा चेंडू होता. दोन धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या 6. एक चेंडू बाकी आहे. 13 चेंडू 28 धावांची गरज आहे. 6 धावा झाल्यात. 13 चेंडू 28चं इक्वेशन आहे. शिवदास फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. तिथे झाली मिस फील्ड आणि 2 धावा मिळतील. 8 धावा झाल्यात. 12 चेंडू मध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे ती पृथ्वी कृषी 11 या संघाला. चला थोडंसं स्पीडअप करा. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. शिवदास थोडीशी घाई करा. फिल्डिंग लवकर सजवा. बारा चेंडू आणि 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज स्वप्नील आहेत. पहिल्या मॅचचा हिरो स्वप्नील भोईर. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळत आहेत. एक धाव इथे जरूर वेगाने पूर्ण केली जाईल. नऊ धावा झाल्यात. 11 चेंडू मध्ये 25 धावा अजूनही करायच्या आहेत पृथ्वी कृषी 11 या संघाला. 11 चेंडू आणि 25 धावा. अकरा चेंडू आणि 25 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. चला घाई करा. प्रत्येक चेंडूला टाइम घेऊ नका. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला विकी जाधव. विकी जाधव पूर्णपणे शांत आहे. त्याच्या बॅट मध्ये धावा येत नाहीयेत. दुसरी मॅच तो खेळतोय. चांगली बॅटिंग अजूनही झाली नाहीये. 10 चेंडू आणि आता 25 धावांची गरज आहे. एकच धाव. धावसंख्या 10. 24 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 24 धावा. 9 चेंडू 24 हे इक्वेशन या मॅचचं आहे.
एकच धावमध्ये. धावसंख्या 11. 8 चेंडू आणि आता 23 धावा करायचेत. आठ चेंडू आणि 23 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 8 चेंडूमध्ये 23 धावा कराव्यात लागतील. चला निखिल, स्वप्नील थोडी घाई करा. 8 चेंडू आणि 23 धावा. ते मात्र विकी जाधव अजूनही ग्राउंड शॉट खेळतायत आणि 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमा पार जाईल, चौकार. एकोणीस धावा. विकी जाधवचा तर लक फॅक्टर ऑन झालंय. इथे फुलटॉस आणि मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. सहा चेंडू 13 धावा करायचे. एक षटकार एक चौकार आलाय तर विकी जाधवच्या बॅट बंद. व्हाईस कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये गेलेत गणेश भोईर. मास्टर माइंड खेळाडू गणेश भोईर. सहा चेंडू आणि 13 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज नितेश. तर नितेशला 13 धावांचा इथे बचाव करायचा आहे. 6 चेंडू 13 धावा. आणि आता एक धावही पूर्ण होईल. पाच चेंडू 12 धावा. पाच चेंडू 12 धावा. विक्की जाधव जर बाद झाले तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे जागृत भोईर यांच्याकडनं. म्हणजे विकी बाद झाले तर विकीला 200 रुपये आहेत. मात्र 5 चेंडू 12 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी नियम आहे. पाच चेंडू 12 धावा. दोन धावा. 4 चेंडू 10 धावांची गरज. 4 चेंडू धावा. रनिंग चांगली केली विनोद भोईर यांनी आज. चार चेंडू आणि 10 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. म्हणजे विकी जाधवला एक षटकार एक चौकार मारावाच लागणार आहे. ही मॅच जिंकायची असेल पृथ्वी कृषी 11 या संघाला तर एक षटकार एक चौकारच मारावा लागणार आहे. कारण की तिथेच चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत.
डॉट चेंडूची इथे समाप्ती. 3 चेंडू आणि 10 धावा. विकी जाधव भरपूर थकलेले दिसत आहेत. तीन चेंडू आणि 10 धावा. विकीलाही थोडासा घाम सुटलाय आता. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने खेळतायत. 2 धावा. 2 चेंडू आणि 8 धावांची आता गरज आहे. 2 चौकारांची गरज आहे. दोन चेंडू 8 धावा तुम्हाला पाहायला मिळते. रंगतदार मॅच पाहायला मिळते. विकी जाधव प्रयत्न करतायत बघा ते त्यांच्या प्रयत्नाने यश मिळेल का. 2 चेंडू आणि 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. बघायचे नितेश विकीला थांबवेल का की विकी षटकार ठोकेल, चौका ठोकेल की 2 धावा घेईल. अनेक प्रश्न आहेत, त्याचं उत्तर या चेंडूवरती आपल्याला मिळेल. आणि हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे झाली मिसफील्ड. विनोद भोईर यांनी 2 धावा बघा पूर्ण केल्या आहेत. आणि आता एक चेंडू 6 धावांची गरज आहे. उमेश टॉस करायचे आपल्याला. श्रेया 11 आणि रिव्हॉन्श 11 या दोन संघांमध्ये. सत्यवान गायकर आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हनुमान म्हात्रे. टॉस करूया आपण पुढच्या मॅचचा. विनोद भोईर भरपूर परिश्रम करावे लागलेत आज. सुरेश गायकर यांच्या शुभस्य टॉस करूया आपण. या हनुमान म्हात्रे टॉस साठी. एक चेंडू आणि 6 धावा. सत्यवान गायकर या टॉस साठी. सुरेश गायकर साहेबांच्या शुभस्य टॉस होईल. 3 ओव्हरची मॅच असेल पुढची. श्रेया 11 विरुद्ध रिव्हॉन्श 11. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. विकीने जर षटकार ठोकला तर 100 रुपये आहेत दीपेश भोईर यांच्याकडनं. विनोद भोईर भरपूर थकान महसूस करतायत. वाकले संघाने एवढ्या स्पर्धा खेळले असतील तेव्हाही एवढे धावले नसतील ते जेवढे आज धावलेत. रिव्हॉन्श 11 टॉस विन आहे. हनुमान म्हात्रेने टॉस जिंकलाय. चला मॅच सुरू करा. विकी तुम्हाला त्रास होत असेल तर दुसरा फलंदाज तुम्ही पाठवू शकता. विकी नाही सांगतात बघा. हनुमान म्हात्रे यांनी टॉस जिंकलाय पुढच्या मॅच मध्ये. 3 ओव्हरची मॅच. नरेश जाधव यांच्याकडे बघा 1000 रुपये जर षटकार मारला विकीने तर. बघा जे समोर 3 जे फिल्डर आहेत जर आपण हालचाल केली तर नो बॉल होऊ शकतो, लक्षात घ्या. बघा बाबांकडनं विकीच्याच बाबांकडनं 1000 रुपये आहेत षटकारासाठी. नितेश आणि काय घडलं मैदानामध्ये. विकी जाधवकडे रिव्ह्यू नाहीये, कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. आणि 2 सामने लगातार पराभूत झालाय प्राथमिक उषा 11 संघ. चेंडू सोडून का दिला विकीने. कारण विकी जाधवला माहिती मी षटकार मारू शकत नाही त्यामुळे चेंडू सोडून दिला. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. संजय म्हात्रे काय घेतलंय आपण. फिल्डिंग बॅटिंग. संजय बॅटिंग. रिव्हॉन्श 11 टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. श्रेया 11 संघ आपली फिल्डिंग आहे. फिल्डिंग लावायचे. सत्यवान गायकर